Mary's yes from the angel to the cross. देवदूतापासून वधस्तंभापर्यंत मरियेने दिलेला होकार. Mary's yes, मरियेचा होकार, it changed everything. त्यातून सगळंच बदललं. It changed the whole world. त्यातून संपूर्ण जग बदललं. It changed the whole life. त्यातून तिचं जीवन बदललं. And so when Mary made these statements, आणि म्हणून मेरीनं किंवा मरियेनं जेव्हा हे विधान केलं, she wasn't just agreeing to a plan, ती फक्त योजनेला होकार देत होती असं नाही, but she was stepping into destiny. योजनेला तो होकार देतच होती, पण आयुष्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये पाऊल टाकत होती. A destiny written by God. तिची जी आयुष्याची ठरलेली दिशा देवाने लिहिलेली होती त्यात पाऊल टाकत होती. Whenever God speaks to you, जेव्हा केव्हा देव तुमच्याशी किंवा आपल्याशी बोलतो, it's a destiny written for you in heaven. ती तुझ्यासाठी स्वर्गात लिहिलेली ठरलेली आयुष्याची दिशा आहे बेटा. And that's why you have to always say yes. आणि म्हणून तुम्ही देवाला त्या दरवेळेला होच म्हटलं पाहिजे. And so her yes wasn't small. तर तिचा होकार जो तिने देवाला दिला तो लहान नव्हता, It was eternal. तो अनंत काळचा होता, तो सनातन होता. She never asked a question. मरियेनं देवदूताला काही प्रश्नच विचारला नाही की She मी just का. stood still. एकदम शांत उभी राहिली, स्तब्ध, And she said, आणि म्हणाली, be it unto me according to thy word. तुझ्या शब्दानुरूप माझ्या आयुष्यात होवो. I respect the word of God. देवाच्या शब्दाला मी आदर देते. I respect the messenger of God. देवाच्या निरोप्याला सुद्धा मी आदर देते. I respect the plan of God. देवाच्या योजनेला मी आदर देणारी मुलगी आहे. That was her yes. आणि तो तिचा होकार होता. And her yes changed all history. आणि तिच्या होकारातून संपूर्ण इतिहास बदलला. You don't know your yes can affect millions. तुला माहित नाहीये राजा, तुझं एक हो दिला ना, एक होकार दिला ना, करोडो लोकांपर्यंत त्याचा बदल पडू शकतो. Yes, you don't know. तुला माहित नाही. When you say yes to God, जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणाल, God will carry that voice all over the world. देव तो आवाज अख्ख्या जगापर्यंत पोहोचवणार आहे. You are not fit just for your home. तुम्ही मग फक्त तुमच्या घरासाठी फिट नाही You आहात, are fit for the world. घरासकट अख्ख्या जगासाठी तुम्ही फिट आहात. If an ordinary young girl like Mary was fit for the whole world, मरियेसारखी साधारण मुलगी संपूर्ण जगासाठी बघा अशी उपयोगी पडली. each one of us is fit for the whole world. आपल्यातला प्रत्येक जण सुद्धा संपूर्ण जगासाठी उपयोगीच आहे म्हणायचं. And her yes broke chains from earth to heaven. आणि मरियेच्या होकारातनं पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतच्या साखळ्या तुटल्या. A yes that put terror in the heart of Satan. ज्या होकारातनं सैतानाच्या हृदयात दहशत बसली. A yes that opened the door for the cross. ज्या होकारातनं वधस्तंभासाठी दार उघडले. Her yes opened the door for Jesus to come in our heart. तिच्या होकारातनं येशू आपल्या हृदयात यायला जागा झाली आणि मार्ग तयार झाला. From that moment, त्या क्षणापासून she carried more than a child. बाळापेक्षाही फार काही मोठं ती पोटात घेऊन फिरत होती. She carried a calling. तिनं पाचारण घेतलेलं होतं, स्वतःवर ते घेऊन फिरत होती. The moment she said yes, ज्या क्षणाला ती हो म्हणाली, only then the Holy Ghost came upon her. त्यानंतरच पवित्र आत्मा तिच्यावर आला. Unless you say yes, the Holy Ghost can never come upon जोवर you. तू खरा खुरा हो देत नाही तोवर पवित्र आत्मा तुझ्यावर येणार नाही. Your yes is going to change somebody's destiny. तुझा होकार कोणाच्या तरी आयुष्याची दिशा बदलणार आहे. लोकांची जीवन बदलतील तुझ्या एका होकारातून. Your yes can bring many people into the kingdom of God. तुझा एक होकार देवाच्या राज्यात अनेक लोकांना घेऊन येईल. Your yes can change your own destiny. तुझा होकार तुझ्या स्वतःच्या आयुष्याची दिशा पण बदलेल. Your yes will break somebody's shackles. तुझा होकार एखाद्या माणसाच्या साखळ्या तोडेल. It will comfort somebody. तुझा होकार एखाद्या माणसाला सांत्वन देईल. What do you know? Bible says बायबल म्हणतं in Genesis 30 verse 18, उत्पत्तीचा 30वा अध्याय आणि 18व वचन, happy am I for the daughters will call me blessed. देवाने मला माझे वेतन दिले आहे कारण मी आपली दासी आपल्या नवऱ्याला दिली आणि तिने त्याचे नाव इसाखार ठेवले. So it is speaking about Leah. लेया विषयी लिहिलंय इथे. She says, I am happy. ती म्हणते मी आनंदी आहे. All the daughters will call me blessed सगळ्या मुली मला आशीर्वादित म्हणणार आहेत because I am having a son. कारण मला पुत्र संतान होत आहे. But Mary said, मरिया म्हणते मात्र from now on all generations will call me blessed. आता सगळ्या पिढ्या मला आशीर्वादित म्हणणार आहेत. In Luke 1:48. लूक 1:48 मध्ये पिढ्या पिढ्या, फक्त माझ्या घरचे आणि सासरचे नाही, पिढ्या मला आशीर्वादित म्हणणार आहेत. When you work for Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्तासाठी काम करता, when you live for Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्तासाठी जगता when Christ is born in you, आणि ख्रिस्त जेव्हा तुझ्या जन्माला येतो, generations will call you blessed. पिढ्या पिढ्या तुला आशीर्वादित म्हणणार आहेत.
Leah was happy for her son, लिया स्वतःच्या मुलासाठी आनंदी झाली, but Mary was chosen for a savior. मरियेला मात्र तारणाऱ्यासाठी निवडलं गेलं. Leah birthed a tribe. लियाने एका कुळाला जन्म दिला, Mary birthed the truth for the world. मरियेनं जगासाठी सत्याला जन्म दिला, She birthed the savior for the world. मरियेनं जगासाठी तारणाऱ्याला जन्म दिला. Leah gave birth to a legacy. लेयाने एका वतनाला जन्म दिला, Mary gave birth to redemption. मरियेनं उद्धाराला जन्म दिला. Leah's joy was natural. लेयाचा आनंद नैसर्गिक होता की मला मुलगा झाला. Mary's joy was supernatural. मरियेचा आनंद अलौकिक होता, Divine calling wrapped in the flesh. दैवी पाचारण देहात गुंडाळून आलेलं. Leah gave life to a boy. लेयाने एका पुत्र संतानाला जीवन दिलं. Mary gave the life giver to the world. मरियेनं जीवन दाता जगाला दिलाय. Mary's yes opened up heaven for the world. मरियेच्या होकाराने स्वर्ग उघडला अख्ख्या जगासाठी. Heaven wouldn't have been opened if she had not said yes. स्वर्ग उघडलंच नसतं जर मरियेने होकार दिला नसता तर. So here is the truth. तर इथे हे सत्य आहे, Being blessed is good, आशीर्वादित होणं चांगलं आहे, but being chosen is greater. पण निवडलं जाणं अजून महान आहे. Will generations call you blessed? मला सांगा, पिढ्यानपिढ्या तुम्हाला आशीर्वादित म्हणतील का? That is the calling you need to carry in your heart. तसलं पाचारण तुम्ही हृदयात घेऊन फिरायला पाहिजे. A positive thought. एक सकारात्मक विचार All nations will call me की blessed. सगळी राष्ट्र मला आशीर्वादित म्हणणार All आहेत. neighborhood will call me blessed. सगळा शेजार बाजार मला आशीर्वादित All म्हणणार my आहे. friends will call me blessed. सगळी माझी मित्रमंडळी मला आशीर्वादित म्हणणार My आहे. family, my relatives will call me माझा blessed. परिवार, माझे नातेवाईक मला आशीर्वादित म्हणणार आहे. Let it be according to your word, Lord. तुझ्या शब्दानुरूप माझ्या जीवनात हो दे बाप्पा. Jesus said, you must be born again. येशू म्हणाले, तुझा नवीन जन्म झालाच पाहिजे. Because कारण- natural birth puts you in the world. नैसर्गिक जन्म तुला जगात आणतो, But spiritual world brings you into eternity. पण आध्यात्मिक जन्म तुला अनंत काळात आणतो, It brings you into the kingdom of God. देवाच्या राज्यात आणतो. That's why my wife and I, we rejoice. म्हणून मी आणि माझी बायको आनंद करतो, Because we have given birth to thousands कारण आम्ही हजारोंना जन्म दिलाय. through the gospel. शुभ वर्तमानाद्वारे आज आमची मुलं 40,000हून जास्त आहेत. Praise God. Every yes of yours moves mountains that you cannot see. तुझा प्रत्येक होकार डोंगर हलवत असतो, ज्या डोंगरांना तू बघू नाही शकत. Every yes of yours is a seed for eternity. तुझा प्रत्येक होकार अनंत काळासाठी टाकलेलं बीज आहे. Your yes may not make sense right now, तुझा होकार कदाचित आत्ताला तुला अर्थपूर्ण वाटणार नाही, but it will change somebody's life forever. एखाद्याचं जीवन कायमचं बदलेल तू देवाला दिलेला होकार. Because कारण your yes is sacred. तुझा होकार पवित्र आहे. Amen. आमेन. Your yes carries weight. तुझ्या होकारात वजन आहे. ओ हालेलुया. God honors your yes. देव तुझ्या होकाराला मान देतो बेटा. You are not alone. तू एकटा नाहीयेस, You are not abandoned people. तू वाईट टाकलेले लोक नाहीयेस. You are planted in the family of ओ, God. तू देवाच्या फॅमिली मध्ये रोवलेला आहेस. You are surrounded by fire-tested faithful people. आगीतनं तपासले गेलेले विश्वासू लोक तुझ्या अवतीभोवती आहेत. ओ हालेलुया. The cross may have separated you from the world, वधस्तंभाने तुला जगापासून वेगळं केलं असेल, but it connected to your family which is eternal. पण वधस्तंभाने तुला तुझ्या अनंत काळच्या फॅमिलीशी लावून दिलेलं That आहे. will stand with you. जो अनंत काळचा तुझा परिवार तुझ्या सोबत उभा राहील. So raise your hands तर हात वर करा and look around and say, आणि इकडे तिकडे बघून म्हणा, thank you, Lord, धन्यवाद, for this family of mine. धन्यवाद देव बाप्पा या माझ्या फॅमिलीसाठी, परिवारासाठी. Look at your neighbor and say, thank you, Lord, शेजाऱ्याकडे बघा आणि म्हणा, धन्यवाद प्रभू, for my new family in faith. माझ्या नवीन फॅमिलीसाठी, मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी धन्यवाद. See, your yes did not leave you empty. बघा तुमच्या होकाराने तुम्हाला रिकामं नाही ठेवलेलं. Your yes to God did not leave you empty. तुम्ही देवाला दिलेल्या होकाराने तुम्हाला रिकामं नाही सोडलंय. मागे Are वळून you बघ. alone? तू एकटा आहेस का? Look behind you. मागे वळून बघ, तुझी Look फॅमिली behind you. मागे वळून बघ. देख तेरा खानदान कितना बड़ा है. Yes. See behind. मी तर सगळ्यांना म्हणते माझं माहेर फार दांडगं आहे. This is your family. हा खानदान आहे तुझा. It filled you with overflowing अरे people. किती भरभरून दिलं देवानी. एक सुटला 1000 आले And the best is still to come. आणि उत्तम अजून येणं बाकी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.